आप्पी आमची कलेक्टर 4 मेलच्या भागात. अमोल म्हणतो, माझी पहिली शाळा होती तशीच ही आहे ना. माझे इथं फ्रेंड होतील ना, भरपूर होतील. चला, आज मॅडम तुझा छोटासा इंटरव्ह्यू घेतील. तू तयार आहे ना? हो. अपर्णा म्हणते, मॅडम आत येऊ का? हो या ना मॅडम, नमस्ते. या शाळेत आणि पुण्यात स्वागत आहे तुमचं. मॅडम तुम्ही चांगलं काम करता असं ऐकलं आहे मी. अमोल म्हणतो, खूप छान काम करते. हे असं नाही बोलायचं. अहो आईचं कौतुक करतोय तो. काय अमोल, कसं काय वाटतंय पुणे? मॅडम मी अजून पुणे बघितलंच नाही. मला फिरायला घेऊन गेले नाही कोणी अजून. अच्छा, मी तुला काही प्रश्न विचारू का? हो विचारा की. तुझं नाव सांग. अमोल अपर्णा. तर अमोल तुला कोणता खेळ आवडतो? फुटबॉल आणि क्रिकेट. आणि काय काय करायला आवडतं? फिरायला आवडतं. तू मला काही भाज्यांचे नावं सांगशील का? आवडणाऱ्या का ना आवडणाऱ्या? दोन्ही पण. काकडी भेंडी बटाटं आवडतं. वांग आणि गवार नाही आवडत. अप्पी म्हणते, त्याला खूप छान गाता येतं बरं का. आम्हाला गाऊन दाखव बरं का. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. अरे वा, खूपच छान. बसा. थँक्यू मॅडम. अमोल, तुला आपली शाळा बघायला आवडेल? हां मॅडम. शिर्के मॅडम, अमोलला आपली शाळा दाखवा. मॅडम अमोलचं संगोपन खूपच चांगलं केलं. अगदी धीट आणि हुशार आहे तो. ॲडमिशन काही नाही, फक्त काय त्याच्या बापाचं नाव लागेल. दुसरीकडे चिंचुके एक जणाच धरून आणतो आणि म्हणतो, शांत बसायचं. आऊसाहेब मी काही नाही केलं. लगेच तेथे अर्जुन येतो आणि म्हणतो, चिंचुके काय केलं यांनी? स्वतःच्या पोराला यांनी उचलून नेलं. अहो पोरगं रडत होतं. आईपासून पोरगं तोडलं यांनी. लहान पोराला असं करतात का रे? साहेब माझं ऐकून तरी घ्या. काय ऐकून घ्यायचं? माझी काहीही चूक नाही साहेब. चिंचुक्या म्हणतात, काही चूक नाही? हे बोलवत तरी कसं तुला? हे बघा साहेब, हा माझा पर्सनल मुद्दा आहे. सॉरी मॅडम, तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे तो. आता तरी अमोल आणि अपर्णाचं असेच लिहा. तो आरोपी म्हणतो, उचला म्हणजे माझ्याकडे घेऊन आलो त्याला. चिंचोके, अरे तू याला पकडून आणलंय काय? रेटून खोटं बोलतोय रे. अहो साहेब, पळून नेणार नाही तर काय करणार मी? माझा मुलगा आहे तो आणि त्याची आई मला भेटूनच देत नाही. आता तिचं आणि माझं भांडण, त्यात पोराला कशाला मध्ये घ्यायचं हो? हो, पोराला बघायला मिळावं म्हणून वेळ मागून झाला, पण भेटूनच देत नाही. काय करणार साहेब तुम्हीच सांगा. मागच्या वेळेला त्या बर्थडेला गोलगोल फिरायच्या पाळण्यात बसवायचं प्रॉमिस केलं होतं मी. तिकडंच घेऊन चाललो होतो मी. खरं बोललो का तू? 100% खरं बोलतोय मी. विचारा त्याच्या आईला, सगळ्यांना विचारा. 6 महिने झाले मी तिला विनंती करतो या, पण ती ऐकूनच घेत नाही. काय करणार मी साहेब तुम्हीच सांगा आता. अहो तुमच्यासोबत असं झालं असतं तर पोरगं ओळखणार नाही काही दिवसांनी. चालन का तुम्हाला हे? म्हणून उचलला त्याला मी. हे बघ, माझ्यावर येऊ नको, तुझं तू बोल. नाही नाही साहेब, मी तुमच्यावर नाही येत, मी फक्त माझंच बोलतो. इकडे अपर्णा म्हणते अमोलला, चला निघायचं. त्या मॅडम विचारत होत्या तुझे आई बाबा काय करतात म्हणून. मी तुझ्याबद्दल सांगितलं पण बाबाबद्दल नाही. अमोल, चला उशीर होतोय ना, चला जाऊया आपण. चिंचुके म्हणतो, अरे कोर्टात जायचं, केस करायची. अहो साहेब, कोर्टाचा निकाल लागेपर्यंत पोरगं मोठं होईल आणि मोठं झाल्यावर ते कशाला विचारेल मला. अर्जुन म्हणतो, हे बघा दादा, काही झालं तरी कायदा हातात घ्यायचा नाही, कळलं का तुम्हाला? अजून एक, परत जर जास्त करताना काही सापडलं तर डायरेक्ट तुम्हाला आत टाकेल. नाही करणार साहेब, लई उपकार झाले माझ्यावर तुमचे. इकडे अपर्णा अमोलला म्हणते, तुला स्कूल आवडलं ना रे? हा, स्कूल आवडलं मला, पण मला अजून फ्रेंडच नाही ना रे. होतील की हळूहळू. तू एक काम कर, मामी आणि आजोबांबरोबर खेळत जा. आपण एक काम करू, आपण उद्या जाऊया नक्की. अरे बापरे, आता परत फुगा झाला. आता काय करायचं बरं? लगेच मोनात येते आणि म्हणते, छोटे सरकार काय झालं? मला समर कॅम्पला जायचं आहे. हो, पण मला वेळच नाही आहे. अरे एवढंच ना, मग मी घेऊन जाते ना तुला. हो. अहो तुम्ही मला बोलायचं तरी ना. अगं मोना, तसं काही नाही. मला एकदम काही सुचलंच नाही. तुम्ही काहीही काळजी करत जाऊ नका. मी बघत जाईन अमोलकडे.
जायचं ना आपण? हो चला सावकाश. अपर्णा म्हणते, मोना खरंच थँक्यू. त्याचा असा चेहरा झाला का मला काहीही सुचत नाही. असू द्या हो, तुमचं कामच तसं आहे ना. त्या क्लासला किती पैसे लागतील वंस? समर क्लास लावायचा म्हणजे पुण्यात 10,000 रुपये लागतीलच. पुण्यात किती महागाई आहे. अमोलला समर कॅम्प लावावाच लागेल ना. बरं थांब, मी तुला पैसे देते. मोना हे घे, त्याचं ॲडमिशन कर. मोना म्हणते, मी आहे ना, तुम्ही काही काळजी करू नका. आणि त्यांनी त्रास दिला तर मला येऊन सांग. हो सांगते. मोना मनातले मनात म्हणते, मोना तुझी ननंद आहे सोना. सोन्याची अंडी देणारी कोंबडी सापडली आपल्याला. अमोल गपचूप मागून येऊन अपर्णाची पप्पी घेतो. अपर्णा म्हणते, काय रे? अमोल म्हणतो, ईस्ट वेस्ट महाराष्ट्र माझा सगळ्यात बेस्ट. जा सावकाश, बाय. इकडे अर्जुन म्हणतो, चिंचुके मी निघतो कॅम्पसाठी. जर काही अर्जंट असलं तर मला फोन करा. साहेब तुम्ही इथली अजिबात काळजी करू नका. तुम्ही करा एन्जॉय, मी आहे इथे. थँक्यू. चल येतो मी. एक लेडी हवालदार येते आणि 1 मिनिट, मला माझ्या मित्राशी बोलायचं आहे. अर्जुनची परमिशन आहे का? हो आहे, बोल. ती बोलायला सुरुवात करते. अर्जुन तू दरवर्षी हे समर कॅम्प का घेतोस? मला भारी वाटतं आणि लहान मुलांपासून मला एनर्जी मिळते म्हणून. हे एकमेव कारण आहे का? का तू तिकडे जाऊन तुझ्या मुलाचा शोध घेतो हे कारण आहे? लगेच चिंचुके म्हणतो, तुम्हाला असं वाटतंय ना नियती तुम्हाला तुमच्या मुलाला घेऊन या कॅम्पला येईल म्हणून? नाही चिंचुके, आता माझा नियतीवर विश्वास नाही आहे. आणि आर्या मी काही शोध वगैरे घेत नसतो. मी जे कारण तुला सांगितलं तेच आहे. मला लहान मुलांपासून एनर्जी भेटते. दॅट्स इट. अर्जुन मग तीच एनर्जी तुला तुझ्या मुलाकडून भेटली तर किती छान होईल. हे असं समर कॅम्प घेऊन तू दुसऱ्याच्या मुलाला बघून तू तुझं मन भरवतोय, त्यापेक्षा तू तुझ्या मुलाला तुझ्याकडं आण. आपण किती वेळा त्या विषयावर बोलणार आहे. जवळ तू एक्सेप्ट करत नाही तवर. मी एक्सेप्ट केलं म्हणूनच. नाही अर्जुन, तू आतल्या आत कुडतोय. मला निघायला पाहिजे. अर्जुन किती दिवस तू या प्रश्नापासून पळ काढणार आहे? 7 वर्षे झाले अर्जुन. कधी ना कधी तुला या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागणार आहे. त्याआधी अमोल आणि अपर्णाचा शोध घे की. अरे मॅडम तुम्ही कशाला सारखा सारखा तो विषय काढता? अहो चिंचोके तुम्ही बघताय ना तो किती त्रासात आहे ते. तुम्ही तरी बोला की. अहो मॅडम, अपर्णा मॅडमला जर त्यांचा शोध घ्यायचा असला तर त्यांनी कसाही घेतला असता, पण त्यांनी शोध नाही घेतला म्हणून हा विषय सगळा संपलेला आहे. असं कसं म्हणताय चिंचोके तुम्ही? म्हणून अर्जुन आयुष्यभर असाच राहणार का आतल्या आत झुरत दुसऱ्याच्या मुलांना पाहून? नाही मॅडम, अर्जुन सर आणि अपर्णा मॅडमची अशी जोडी होती, न कधी तुटणारी होती. कुणी कितीही पैन लावली तरी न तुटणारी जोडी होती ती. मॅडम आयुष्याच्या गोष्टी घडायच्यात त्या घडतात. आणि अर्जुन सरांना या गोष्टीचा किती त्रास झाला आहे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंही आहे. अहो आत्ता कुठं 2 वर्ष झाली अर्जुन सर स्वतःला सावरत आहेत. हा त्रास परत अर्जुन सरांना होऊ नये असं वाटतंय मला. अपर्णा मॅडमचा स्वभाव मला माहिती आहे. ते एकदा पुढे गेल्या का मागं वळून बघत नाही. आणि मॅडम आता तुम्हाला सांगतो, ती दोघं आता कधीच एकत्र येऊ शकत नाही. मोना मामी अमोलला घेऊन येते आणि ती समोर बोर्ड बघते, इथली समर कॅम्प तर फ्री आहे. अमोल हा बघ तुझा समर कॅम्प खूप छान आहे तिथे. अमोल म्हणतो, माझे फ्रेंड्स पण होतील ना? हो खूप फ्रेंड्स होतील तुझे इथे. वा क्या बात आहे, मला आत्ता आठवलं. मग तू जा ना. मोना म्हणते, मोमा म्हणजे मोना मामी. किती हुशार आहे माझं लेकरू ते. हो बाळा मला जावे लागेल. मग तू कधी येणार? लगेच येईल मी कॅम्प संपायच्या आधी. लवकर ये हां. तू घाबरू नकोस, तू एकदम शूरवीर आहे. मग येऊ मी? हो या. मोना मनातले मनात म्हणते, मोने मस्त तू 10,000ची शॉपिंग करून घे. येऊ का? लवकर ये मामी. आता मी एकटाच जाणार का आतमध्ये? इथले मला कोणी फ्रेंड्स पण नाही आहे. अमोल एकटाच आतमध्ये जातो. अपर्णा मॅडम ऑफिसला येते. तिथे गायतोंडे त्यांचे स्वागत करत असतात. अपर्णा मॅडम म्हणते, गायतोंडे आता स्वागत वगैरे काही नको, पण मॅडम आमच्याकडून छोटंसं स्वागत आहे हे. अपर्णा मॅडमचे स्वागत होते. अपर्णा मॅडम म्हणते, चला
लगेच गायतोंडे म्हणतात, मला किती आनंद होतो एखाद्या कलेक्टरचं इतकं स्वागत होते ते. जबाबदारी माझ्यावर खूप मोठी आहे, काम केलं पाहिजे. मॅडम, आपण आजच कामाला सुरुवात करू. चला मग. मॅडम, तुम्ही शाळेत जाऊन आला? हो, शाळेत जाऊन आलो आणि अमोलचं ॲडमिशनसुद्धा घेतलं. वा. अमोलरावाला आपली नवीन शाळा आवडली का? शाळा आवडली तर पण पण आज शाळेत त्याला बाबांचं नाव विचारलं. गायतोंडे म्हणतात, अमोलला त्याच्या बाबांचं नाव नाही माहीत. अपर्णा तिकून मान हलवते. मॅडम, मला असं वाटतं यावर तुम्ही लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढला पाहिजे. कारण कसं आहे, शाळेत इतर मुलांचे बाबा येणार, ती मुलं आपल्या बाबांविषयी चर्चा करणार, बोलणार. मग आपला अमोल काय बोलणार? अपर्णा म्हणते, हो ना, तुम्ही जेवढा उशीर कराल तेवढा अवघड जाईल. तुम्ही जर म्हणत असाल तर मी अर्जुन सरांना शोधू का? आय एम सॉरी, मी खूप पर्सनल बोलतोय. लगेच अपर्णा म्हणते, नाही गायतोंडे, आपण मीटिंगला जाऊ, आपण यावर नंतर बोलू, मी विचार करते. अमोल कॅम्पमध्ये जातो आणि समोर बजरंगबलीचा फोटो दिसतो. अमोल म्हणतो, बजरंगबली, इथं सगळ्यांना फ्रेंड्स आहे पण मला कोणीच फ्रेंड्स नाही. तू होशील का माझा फ्रेंड? मम्माला माझ्या किती काम असतं, कारण ती कलेक्टर आहे ना. माझं नाव सांगायचंच राहिलं, मी सिम्बा. ते बघ, माझे बाबा जर सापडले असते तर ते सुद्धा मला असे सोडायला आले असते ना. ते माझे फ्रेंड झाले असते. तुला माहिती आहे माझे बाबा कुठं आहे ते? मला माझ्या बाबांना शोधायला मदत करशील का तू? मी शोधल माझ्या बाबांना. इकडे अर्जुन समर कॅम्पमध्ये सर्व मुलांना खेळण्याचे तंत्र वगैरे सर्व काही शिकवत असतो. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.